प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही धाराशिव जिल्ह्यातील ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 जुलै म्हणजेच डॉक्टर्स डे निमित्त उमरगा आणि लोहारा तालुक्यातील सर्व डॉक्टरांचा स्नेहसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात दोन्ही तालुक्यातील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर संयोजक तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मेडिकल क्षेत्रात जाऊ इच्छिणाऱ्या पण आर्थिक परिस्थितीने कमकुवत घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। पाहूया सविस्तर वृत्त। वर्षातून एक दिवस तरी आपल्या कार्याचा गौरव करावा, कार्याविषयी थोडं सद्भावना व्यक्त करावी, पाठीवर थाप द्यावी, याच्यासाठी हा कार्यक्रम असतो आणि त्यांनी सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम अरेंज केला। ज्ञानज्योतीमार्फत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो आणि हे शिकवलं आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी। हा 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे। ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जाणं शक्य नाही त्यातल्या मेडिकल फील्ड मधलं दुसरी ही एक 2 वर्षाचा डिप्लोमा आहे। तर यामुळे ते लोकनेते आहेत आणि 50 विद्यार्थ्यांची निवड करून उमरगा आणि लोहारा तालुक्यात त्या विद्यार्थ्यांना राहण्याची, त्या ठिकाणी जेवणाची कुठलाही 1 रुपया शुल्क लागणार नाही। मंगळवार दिनांक 1 जुलैला डॉक्टर्स डे दिनानिमित्त उमरगा शहरातील त्रिकोळी रोड येथील श्री मंगल कार्यालयात सायंकाळी आयोजित या कार्यक्रमात उमरगा लोहारा या दोन्ही तालुक्यातील डॉक्टर्स सहपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि सामाजिक जाणीव या विषयावर पुणे येथील डॉक्टर संतोष कुलकर्णी, नियोजित राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। कार्यक्रमात प्रास्ताविक मांडताना कार्यक्रमाचे संयोजक तथा शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले यांनी मेडिकल क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे पण परिस्थिती नाही अशा गरजू होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबविणार असल्याबाबत घोषणा केली। सलग हे 3रं वर्ष आहे। डॉक्टर्स डे निमित्त एक चांगला वक्ता म्हणून त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि डॉक्टरांशी हितगुज व्हावं, आपण एका छताखाली सगळे उमरगा आणि लोहारा तालुक्यातली डॉक्टर्स मंडळी एकत्रित यावं, एवढाच एक छोटासा विषय घेऊन हा कार्यक्रम आम्ही सुरुवात केला। त्यानंतर सगळ्यांचं सहकार्य लाभत गेलं। हे 3रं वर्ष आहे। संस्थेच्या वतीनं सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचं काम आम्ही आमच्या परीने करतोय। त्याचबरोबर काही आरोग्याच्या समस्या जेव्हा निर्माण व्हायच्या, लोक आमच्याकडे यायची, तेव्हा चॅरिटेबल हॉस्पिटल जेवढे मुंबईतले आहेत अशा हॉस्पिटलला 10% जागा असतात। त्या ठिकाणी एखादा गरजू असेल आणि गरीब असेल, त्याला ती सुविधा नसेल तर आम्ही आमच्या परीनं त्या हॉस्पिटलला नेऊन त्याच्यावर आरोग्याचे उपचार करणं आणि त्याला सुविधा देण्याचं काम आम्ही आमच्या परीनं करत होतो आणि आजही करतोय। आणि आता तर खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं 5 लाख रुपयेपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे अशांना सुद्धा आरोग्याच्या सेवा मोफत कशा मिळल्या पाहिजेत यासाठीचं नियोजन या सरकारच्या वतीनं सुद्धा केलं जातंय। विविध अशा योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम सातत्यानं करत राहतोय। आता JK फाउंडेशन आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्थांच्या वतीनं सुद्धा एनेगूर या ठिकाणी शिबिर राबवण्यात आलं। आता आपण बघितलं तर परत आणि JK फाउंडेशनच्या आणि ज्ञानज्योतीच्या वतीनं परत आपण त्या अशाच कॅम्प राबवून कॅन्सरच्या बाबतीतले पेशंट असतील, बाकी असाध्य रोग जे आहेत ज्याला शक्य असेल अशा सगळ्या रोगावर मोफत कशा पद्धतीनं आपल्याला सेवा आणि सुविधा देता येतात त्याचाही प्रयत्न आम्ही निश्चितपणे करणार आहोत। मागच्या कालखंडात सरांच्या मार्गदर्शनाखाली पण मोठ्या अभिमानाने सांगेन मी, महाराष्ट्रात तालुका लेवलला 3 दिवसीय आरोग्य शिबिर राबवलं होतं। 19,600 पेशंट तालुका लेवलला आम्ही तपासले होते। नुसतंच तपासले नाही तर त्या कालखंडात आमच्या या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील प्रत्येक डॉक्टर स्वतः 3 दिवस त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या परीनं जेवढं योगदान देतात तेवढं देण्याचं सहकार्य केलं। म्हणूनच ते मोठ्या प्रमाणात ते शिबिर यशस्वी झालं आणि सगळ्या डॉक्टरांचं सातत्याने आमच्या या संस्थेला जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो, आरोग्याच्या संदर्भातल्या काही समस्या असतील चर्चा करतो, तेव्हा त्यांचं सहकार्य सातत्यानं लाभलेलं आहे। वोकेशनल ट्रेनिंग सेंटर आणि JK फाउंडेशन पुणे आणि ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डिप्लोमा इन
ऑप्थॉल्मिक असिस्टंट हा 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जाणं शक्य नाही त्यातल्या मेडिकल फील्डमधलं दुसरी ही एक 2 वर्षाचा डिप्लोमा आहे. 50 विद्यार्थ्यांची निवड करून उमरगा लोहारा तालुक्यात त्या विद्यार्थ्यांना राहण्याची त्या ठिकाणी जेवणाची कुठलाही 1 रुपया शुल्क लागणार नाही असे 50 विद्यार्थ्यांना भविष्यकाळात आम्ही त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. त्याचं 1 जुलै ते 30 जून पर्यंत प्रवेश प्रक्रिया राबणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड होते, तर उद्घाटक म्हणून धाराशिव जिल्ह्याचे शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर हे होते. शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, युवती सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षाताई चौगुले, उमरगा IMA अध्यक्ष डॉक्टर अनंत मुंगळे आणि डॉक्टर ND बिराजदार आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी केलं जातं. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ज्ञानज्योती मार्फत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम दरवर्षी केला जातो आणि हे शिकवलं आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. आरोग्यासाठी या राज्यामध्ये आणि देशामध्ये कुठल्याही स्वरूपाच्या शासकीय सुविधा नव्हत्या, निधी नव्हता. तेव्हा युतीचं सरकार आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आणि गोळ्या औषध नाही म्हणून लोक मरतात, याला मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे दिले पाहिजेत आणि म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष या महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने निघाला. त्याच्या अगोदर निधी मिळायचा, पेशंटचं आणि डॉक्टरचं पत्र घेऊन मुख्यमंत्र्याकडे जाऊन बसावं लागायचं आणि मग मुख्यमंत्री 5,000 10,000 त्याच्या आमदारच्या वजनानुसार 15,000 मिळायचे. पण शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जे पैशाविना आरोग्याच्या धडपडीत असतात त्यामुळे लोकांचे प्राण जातात त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मिळाले पाहिजेत हा आदेश शिवसेना प्रमुखांनी दिला आणि पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये आरोग्य सहायता निधी कक्ष मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष निघालं आणि 50,000 रुपयाचं डायरेक्ट त्या माणसाला अनुदान मिळालं. आदरणीय मोदीजींनी आज ते 5 लाखापर्यंत दिले. जसं जसं काळ बदलत जाईल त्या पद्धतीनं शासन सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलंय. वैद्यकीय क्षेत्रातील आव्हाने आणि सामाजिक जाणीव या विषयावर IMA महाराष्ट्र राज्याचे नियोजित राज्य अध्यक्ष डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी संबोधित करत सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर अनिकेत इनामदार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या वर्षातून 1 दिवस तरी आपल्या कार्याचा गौरव करावा किंवा आपल्या कार्याविषयी थोडं सद्भावना व्यक्त करावी, पाठीवर थाप द्यावी, याच्यासाठी हा कार्यक्रम असतो आणि त्यांनी सलग 3ऱ्या वर्षी हा कार्यक्रम अरेंज केला. आपल्या सगळ्यांना परत एकदा त्यांनी फेलिसिटेट केलं, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोथळीकर आणि युवराज गायकवाड यांनी केले, तर आभार IMA अध्यक्ष डॉक्टर अनंत मुगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, सचिन जाधव, योगेश तपसाळे, शरद पवार, संदीप चौगुले, शुभम चौगुले आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेताना दिसून आले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.